सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये पाठ क्रमांक 3 साबणाचे बुडबुडे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, मला समजले. यामध्ये प्रश्न पहिला, उत्तरे लिही. अ, सूर्यप्रकाशामुळे काय चमकू लागले? आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, बुडबुडा कोणाच्या नाकावर बसला? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, बुडबुडा आर्याच्या नाकावर बसला. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 उत्तर लिही आपला पूर्ण झाला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, योग्य शब्दाला गोल कर. यामध्ये अ, आर्याने विवानने साबणाचे पाणी तयार केले. आर्याने किंवा विवानने या दोन्हीपैकी योग्य शब्दाला गोल करायचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे विवानने साबणाचे पाणी तयार केलं होतं. विवानने या शब्दाला आपण काय करायचं आहे? गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, सूर्यप्रकाशामध्ये काच पाणी चमकत होते. आता आपल्याला या ठिकाणी काच आणि पाणी या दोन शब्दापैकी योग्य शब्दाला गोल करायचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकत होते असल्यामुळे आपण पाणी या शब्दाला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. पुढे आहे ई, अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी फुलांनी भरले होते. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण बुडबुड्याने किंवा फुलांनी या शब्दापैकी योग्य शब्दाला गोल करायचा आहे. आपल्याला अंगण बुडबुड्यांनी भरले होते त्यामुळे आपण बुडबुड्यांनी या शब्दाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 योग्य शब्दाला गोल कर या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्यानंतर पुढे विचार कर व सांग. यामध्ये प्रश्न 1, तुला बुडबुडे करायचे असतील तर तू कसे तयार करशील? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, मी एका भांड्यात पाणी घेईल, त्यात थोडे साबण किंवा लिक्विड साबण मिसळेल, मग बुडबुडे तयार करणारी काडी किंवा गोल रिंग त्या पाण्यात बुडवून हलकेच फुंकर मारेन. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, साबणाचे फुगे तयार करण्यासाठी तू कोणते साहित्य घेशील ते सांग. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, साबणाचे बुडबुडे तयार करण्यासाठी मी पाणी, साबण, एक वाटी आणि बुडबुडे फुगवण्याची रिंग किंवा स्ट्रॉ घेईल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, चित्र बघ, शब्द वाच व समजून घे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत ते आपण वाचायचे आहेत. पहा, पहिलं चित्र आहे अननस, त्यानंतर आहे आवळा, पुढील चित्र आहे इमारत आणि त्यापुढील चित्र आहे इडलिंबू. आणि पहा, अननस, आवळा, इमारत, इडलिंबू हे चित्र आपण पाहिले, त्यांचं वाचन देखील केलं. पुढे पहा, वर्णानुक्रमे शब्द. यामध्ये अननस, आवळा, इमारत आणि इडलिंबू अशा क्रमाने आपल्याला शब्द लिहिलेले दिसतात. याचा अर्थ असा होतो, आपण जर अ पासून नेपर्यंत मुळाक्षरे पाहिले तर सुरुवातीला अ येतो म्हणून या ठिकाणी अननस हे शब्द आहे. नंतर अच्या नंतर आ येतो म्हणून आवळा हा शब्द लिहिलेला आहे. नंतर ई येतो म्हणून इमारत हा शब्द आहे आणि पुढे दुसरा ई येतो म्हणून इडलिंबू हा शब्द येतो. म्हणजे आपले जे मुळाक्षरांचा क्रम आहे त्या क्रमानुसार या ठिकाणी शब्दांची आपण मांडणी केली असल्यामुळे याला म्हणतात वर्णानुक्रमे शब्दलेखन. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण साबणाचे बुडबुडे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.